दहावीत शिकणाऱ्या माझ्या सर्व बाल मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी रणजित सावंत. मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण 1.1 अ टीनेजर्स प्रेयर या कवितेवरती चर्चा करणार आहोत. हॅलो डिअर फ्रेंड्स, दिस इज रणजित सावंत. I welcome you on my YouTube channel. Today we are going to discuss the poem 1.1 A Teenager's Prayer. ही कविता डिस्कस करत असताना मी मराठीचा त्याचबरोबर इंग्रजीचा सुद्धा वापर करणार आहे. मित्रहो, या कवितेचा मी पूर्ण इंग्रजीमध्ये स्पष्टीकरण दिलेला व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. परंतु आपला कल इंग्रजी मराठीतून शिकण्याकडे आहे. खरं तर कम्युनिकेशनला ही गोष्ट मारक ठरत आहे. आपण इंग्लिश टू इंग्लिश लर्निंगकडे वळालं पाहिजे. सुरुवातीला मी इंग्रजीत स्पष्टीकरण देईन, त्यानंतर मी थोडक्यात मराठीसुद्धा स्पष्टीकरण देणार आहे. परंतु माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही इंग्लिशकडेच वळालं पाहिजे. चला तर मग पहिल्या कवितेची वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आपण सोडवूयात. फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज चिट चॅट. Form groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take important decisions, what do you generally do? Friends, here we have 6 points in front of us. Friends, while taking important decisions, we consider a few things. 6 things are given here. We are going to give rating to those as per the importance of the point. First point, consult parents or elders. Sometimes or many times we consult our parents or elders. As per my opinion, this is very important point, so I'll give here higher rating. Next point is contact friends for advice. Our friends know us very well, so if we take friends advice, it will be also helpful. This point is important point. I'll give you a higher rating. Third point is pray to God for guidance. Yes, believing in God is good thing. Just worshipping is not going to work. While doing worshipping, we should strive. Then we'll get answer of our prayers. So think about it, and as per your wish you give ratings. Next point is think deeply in silence. If we think properly, deeply, we may get right answers. So this is very important point. You should consider higher ratings for this point. Second last point, ask your teacher for help. Our teacher, they know us very well, and they can advise us very well. This point can be considered for higher ratings. Toss a coin to decide. This is the last point. If you toss a coin and decide, you may not get right decision through this. So I'll consider last point for lower ratings. मी तुम्हाला मराठीत थोडक्यात स्पष्टीकरण सांगेन. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये 5 ते 6 जणांचा गट आपल्याला करायला सांगितलेला आहे. एकूण खाली 6 मुद्दे दिलेले आहेत. त्याला आपल्याला रेटिंग्स द्यायचे आहेत 1 ते 5च्या दरम्यान. महत्त्वाच्या पॉईंटला जास्त रेटिंग, कमी महत्त्वाच्या किंवा महत्त्व नसलेल्या पॉईंटला लोअर रेटिंग. When you have to take important decisions, what do you generally do? तुम्ही ज्यावेळेस महत्त्वाचा निर्णय घेता त्यावेळेस तुम्ही सर्वसाधारणपणे काय करता? पहिला पॉईंट आहे कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. मोठ्यांशी किंवा पालकांशी सल्लामसलत करता. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही हायर रेटिंग द्यायला काही हरकत नाही. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. सल्ल्यासाठी मित्रांना संपर्क करणे हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण मित्रांना आपल्याबद्दल चांगली माहिती असते. ते आपल्याला योग्य सल्ला देऊ शकतात. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवावरती श्रद्धा ठेवणे ठीक आहे,
परंतु नुसते श्रद्धा ठेवून तुम्हाला आउटपुट चांगलं मिळेल असं नाही आहे. त्याच्याबरोबर कष्टसुद्धा घ्यावे लागतात. त्यामुळं तुम्ही विचार करा आणि ह्या पॉईंटला योग्य ते रेटिंग्स द्या. चौथा मुद्दा, थिंक डीपली इन सायलेन्स. गंभीरपणे आणि अत्यंत शांततेत विचार करा. हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. हायर रेटिंगसाठी कन्सिडर करायला काय हरकत नाही. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या काही गोष्टींबद्दल जाण असते, तर त्यांनी दिलेला सल्ला अत्यंत उपयोगी पडू शकतो. त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे. हायर रेटिंगसाठी कन्सिडर करायला हरकत नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे, टॉस अ कॉइन टू डिसाइड. अर्थात ह्याचा आउटपुट काय निघेल सांगता येत नाही. इम्पॉर्टंट डिसिजनशी संबंध जोडला तर निश्चितच अपयश येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं हा मुद्दा इतका म्हणजे काहीच महत्त्वाचा नाही. हा मुद्दा विद्यार्थी मित्र हो, ॲक्टिव्हिटी 1ची तुम्ही रेटिंग्स दिले असतीलच. आता ॲक्टिव्हिटी नंबर 2कडे आपण वळूयात. ॲक्टिव्हिटी नंबर 2 ही कवितेच्या ॲप्रिशिएशनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात विविध कविता आहेत. या विविध कवितांमध्ये विविध फिगर्स ऑफ स्पीच वापरले गेलेले आहेत. त्याचा अभ्यास आपण नीट पद्धतीने केला पाहिजे. याचा उपयोग 10वी नंतर सुद्धा आपल्याला होणार आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2. In poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. कवितेमध्ये कधी कवी एखाद्या अनुपस्थित व्यक्तीशी किंवा अमूर्त कल्पनेशी, गोष्टीशी किंवा वस्तूशी बोलत असतो. Such a tactics or device used by the poet is the figure of speech apostrophe. अशा पद्धतीची योजना कवीनं कवितेत केली असेल तर त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. ॲपॉस्ट्रॉफी अलंकाराला मराठीत परोक्ष संबोधन असं म्हणतात. वी हॅव 3 एक्झाम्पल्स हिअर. लेट्स डिस्कस दिस 3 एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. इन दिस लाईन द पोएट इज टॉकिंग विथ ए डिस्टंट स्टार. कवी अत्यंत दूरवर असलेल्या चमकणाऱ्या ताऱ्याशी बोलतोय. डेथ, वेअर इज दाय स्टिंग. दिस लाईन द पोएट इज टॉकिंग विथ डेथ विच वी कॅन नॉट सी. ह्या ओळीत कवी मृत्यूशी बोलतोय. कवी मृत्यूला विचारतोय की तुझा दंश कुठे आहे. ओ क्यो मॅन, आय विश आय कुड लिव्ह विथ यू. आणि या शेवटच्या ओळीमध्ये कवी गुहेत राहणाऱ्या माणसाशी बोलतोय. खरं तर गुहेत राहणारा माणूस आता अस्तित्वात नाहीये, पण कवी त्या गुहेत राहणाऱ्या माणसासोबत राहण्याची इच्छा प्रकट करतोय. म्हणजे या तिन्ही ओळीत ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार वापरला गेलेला आहे. नाउ कंप्लीट द फॉलोइंग. क्रिएट एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने आपण ही ॲक्टिव्हिटी समजून घेऊयात. मी इथं माझ्या आयडियाज मांडलेल्या आहेत. आय हॅव प्रेझेंटेड माय आयडियाज. लेट्स सी दोज आयडियाज. ओ लाईफ, हाऊ अनसर्टेन यू आर. ह्या ओळीमध्ये आपण आपल्या जीवनाशी बोलतोय. आपलं जीवन अनिश्चित आहे. मग त्यामुळं आपण असं म्हणू शकतो, ओ लाईफ, हाऊ अनसर्टेन यू आर. Dear God, please guide me through my life. Books, your knowledge provider. Exams, I wish you would be so funny.
Oh, you beautiful sky, so vast, so serene and so calm. पहिल्या ओळीमध्ये आपण आपल्या जीवनाशी बोलतोय. दुसऱ्या ओळीमध्ये देवाशी, तर तिसऱ्या ओळीमध्ये पुस्तकांशी आपण बोलतोय. चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये परीक्षा आणि सुंदर आकाशाबरोबर आपण बोलतोय. या इथं परोक्ष संबोधन अलंकार होतो. You can see the definition of apostrophe on the screen. Please pause the screen and note down this definition. What is the definition of apostrophe? When a speaker directly addresses to the dead, the absent, inanimate or personified object or idea as it was present, it is called apostrophe. व्याख्येमध्ये असं सांगितलंय की मृत व्यक्तीशी जेव्हा कवी बोलतो किंवा ॲबसेंट असलेल्या व्यक्तीशी किंवा गोष्टीशी बोलतो, म्हणजे अशी वस्तू किंवा गोष्ट जिला मानवी गुण बहाल केलेले आहेत, त्यावेळी परोक्ष संबोधन हा अलंकार होतो. इथं काही उदाहरणं आहेत. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राईज अप अँड हिअर द बेल्स. हिअर द पोएट इज टॉकिंग विथ द डेड कॅप्टन. ओ कॅप्टन, माय कॅप्टन ही आपण चौथ्या युनिटमध्ये कविता अभ्यासणार आहोत. ही कविता वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली आहे आणि या कवितेच्या माध्यमातून ते अब्राहम लिंकन यांच्याशी बोलत आहेत. ज्यावेळेस ही कविता लिहिली त्यावेळी अब्राहम लिंकन यांचा मृत्यू झाला होता. म्हणजे कवी मृत व्यक्तीशी बोलतोय, त्यामुळे तर ॲपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. पुढचं उदाहरण. बट ओ हार्ट, 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 ओ द ब्लिडिंग ड्रॉप्स ऑफ रेड. कवी तर हृदयाशी बोलतोय, जे हृदय दुःखानं ओतप्रोत भरलेलं आहे. आणि शेवटचं उदाहरण हे सुद्धा ओ कॅप्टन माय कॅप्टन या कवितेतलं आहे. एक्झल्ट ओ शोर्स अँड रिंग ओ बेल्स. द पोएट इज टॉकिंग विथ शोर्स. तर मित्र, ही 3 उदाहरणं ॲपॉस्ट्रॉफी अलंकाराची आहेत. तुम्हाला परीक्षेत ॲप्रिशिएशन लिहिताना अलंकाराचा उल्लेख करावा लागतो. त्याचं तुम्ही नीट स्पष्टीकरण दिलं तर तुम्हाला तिथं हमखास मार्क मिळू शकतो. तर या झाल्या आपल्या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. हा माझा व्हिडिओ नीट पहा, वेळोवेळी तो पॉज करा आणि ॲक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या पुस्तकात उतरवा. विद्यार्थी मित्रो, आपण टीनेजर्स प्रेयरच्या पहिल्या 2 वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज सोडवल्या. त्याच पानावरती शेवटी आपल्याला हा बॉक्स दिसतोय. त्या बॉक्समध्ये काय म्हटलेलं आहे? टीचर शुड एक्सप्लेन द ॲपॉस्ट्रॉफी इन पंक्च्युएशन अँड ॲपॉस्ट्रॉफी ॲज अ फिगर ऑफ स्पीच. ॲपॉस्ट्रॉफी ही टर्म पंक्च्युएशनमध्ये सुद्धा वापरली जाते आणि फिगर ऑफ स्पीचमध्ये सुद्धा वापरली जाते. विद्यार्थी मित्र, तुम्ही आत्तापर्यंत पंक्च्युएशन मार्क्सचा वापर केलेला आहे. आम्ही ज्यावेळेस तुमच्या उत्तरपत्रिका चेक करतो त्यावेळेस पंक्च्युएशन मार्क्स सुद्धा मी लक्षात घेतो. कुठले कुठले पंक्च्युएशन मार्क्स आहेत? साधारणतः 11 प्रकारचे पंक्च्युएशन मार्क्स इंग्रजीमध्ये वापरले जातात. त्यापैकी इथं मी काही ची चर्चा करणार आहे. चला तर मग पंक्च्युएशन मार्क्सची थोडीशी माहिती घेऊयात आणि त्यात ॲपॉस्ट्रॉफीचा काय संबंध आहे तो पण शोधून काढूयात. पहिलं पंक्च्युएशन मार्क आहे फुल स्टॉप. ज्यावेळेस वाक्याचा शेवट होतो त्यावेळेस आपण फुल स्टॉप हा पंक्च्युएशन मार्क वापरतो. त्यानंतरचा आहे कॉमा, ज्याला मराठीत स्वल्पविराम असं म्हणतात. सेमिकोलन मध्ये सेमिकोलनचाही वापर आपण करतो. इन्व्हर्टेड कॉमाज म्हणजे अवतरण चिन्ह. एखाद्या व्यक्तीचे शब्द किंवा संभाषण अथवा एखादा उतारा जशाचा तसा लिहिलेला असतो, अशा वेळी ते शब्द अथवा तो उतारा अथवा संभाषण अवतरण चिन्हात लिहितात. त्यानंतरचा पंक्च्युएशन मार्क आहे इंट्रोगेशन क्वेश्चन मार्क. द मार्क ऑफ एक्सक्लेमेशन. आनंद, दुःख, आश्चर्य, भय यासारख्या तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी किंवा शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. आणि ज्याचा इथं संबंध आहे, ज्या चिन्हाचा इथं संबंध आहे ते म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी. हा ॲपॉस्ट्रॉफी मार्क आहे, तुम्हाला कंसात
जो मार्क दिसतोय तो ॲपॉस्ट्रॉफी मार्क आहे. ॲपॉस्ट्रॉफीचा मराठी अर्थ लोपचिन्ह होतो. एखाद्या शब्दामधील काही अक्षरे गाळलेली असतात, गाळलेल्या अक्षराच्या जागी हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ इज नॉट, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इजंट असा केलेला आहे, परंतु नॉट मधला ओ आपण ड्रॉप केलेला आहे. तो दर्शवण्यासाठी तिथं लोपचिन्ह म्हणजे ॲपॉस्ट्रॉफीचा मार्क वापरलेला आहे. डिडंटचा पण तसंच आहे आणि विल नॉटचा वोंट असा निगेटिव्ह फॉर्म होतो. तसेच नामाच्या षष्ठी विभक्तीचे रूप बनवण्यासाठी या चिन्हाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ आपण म्हणतो अमितचा पेन, चा, किंवा सुनीताचे घर, चे, हे षष्ठी विभक्तीचे रूप आहेत. अनिताज बुक, इथं मी ॲपॉस्ट्रॉफीचा वापर केलेला आहे म्हणजे अनिताचं पुस्तक. गोपाल्स हाऊस, गोपाळचं घर. अंकल्स कार, काकांची कार. तर त्या ॲपॉस्ट्रॉफीमुळं असा अर्थ इथे प्राप्त झालेला आहे. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही दोन्ही ॲपॉस्ट्रॉफी, अलंकारातला ॲपॉस्ट्रॉफी आणि पंक्च्युएशन मार्क्समधला ॲपॉस्ट्रॉफी, हे दोन्ही ॲपॉस्ट्रॉफी लक्षात ठेवावेत आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर करावा. आता येणाऱ्या सेशनमध्ये आपण कवितेची चर्चा करणार आहोत. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि माझा व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.